हॅलो फ्रेंड्स, आपल्याकडे जो उद्या 9 तारखेचा छान फंक्शन आहे आपला लेडीज प्रोग्राम, त्याच्यासाठी मी आपला जो हा सह्यदा ब्युटीचा आपला मेकअप किट आहे त्या किटचा यूज करून एक छोटासा सिंपल जो मी म्हटलं होतं की आपण एक डे मेकअप सिंपल डे मेकअप एक छान असा फ्रेश लुक देण्यासाठी करणार आहोत. तर त्याचं मी एक छोटंसं ट्युटोरियल तुम्हाला दाखवते. तर सगळ्यात पहिले मी आपल्या फेस वॉशनी फेस वॉश करून घेतलेला आहे. नंतर आपण वापरणार आहे टोनर. हे जे आपलं ब्युटी टोनर आहे हे टोनर मी यूज करते. डायरेक्ट तोंडावर लावलं तर त्याच्याने काय होतं, आपले डोळे आणि ओठांना थोडंसं हे येतं. त्याच्यामुळे मी हे लावून घेतलंय. असं छान ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे. त्याला 1-2 मिनिटाचा थोडा रेस्टिंग टाइम द्यायचा आहे. आता मी हे मॉइश्चरायझर घेते, क्लिन्झिंग टोनिंग आणि मॉइश्चरायझर. हे असं पूर्ण इव्हन सगळीकडे पूर्ण चेहऱ्यावर मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे. त्याला 1 ते 2 मिनिटं वेळ द्यायचा आहे स्किनमध्ये ॲब्झॉर्ब होण्यासाठी. मॉइश्चरायझर नंतर मी हा प्रायमर घेते. प्रायमरमुळे काय होतं की आपली स्किनवर जो घाम येतो आणि घामामुळे आपला मेकअप जो इकडे तिकडे पसरतो तो पसरत नाही. आपल्या चेहऱ्यावरचे जे पोअर्स असतात ते लॉक करायचं काम हे प्रायमर करतं. हे सुद्धा लावून 1 ते 2 मिनिटं आपण 1 मिनिट झालं रेस्टिंग टाइम देणार आहोत. काहीच प्रायमर नंतर नेक्स्ट आपण आता फाउंडेशन घेणार आहे खूप छोट्याशा क्वांटिटीमध्ये. हे असं तर ह्याला आपण असं पसरून घेणार आहे. आता हे फाउंडेशन हाताने स्प्रेड झाल्यावर आपलं हे जे ब्लेंडर आहे त्याच्याने ओला करून पिळून घ्यायचा आहे. हा ब्लेंडर त्याच्याने फक्त हलक्या हाताने आपलं कुठे कुठे पॅची होऊ नये, अशी किंवा डाग पडू नये म्हणून आपण हे असं असं हे करून घ्यायचं. आपण आपला चेहरा नाही फक्त तर हे कानाला आणि गळ्याला सुद्धा फाउंडेशन लावणं गरजेचं आहे. कारण मग नाहीतर वरती चेहरा गोरा खाली मान काळी असं दिसायला नको. म्हणून फक्त हे असं डॅब डॅब करून आपण हे सगळं स्पेशली हे डोळ्याखालचं वगैरे क्लिअर करायचं. आता हे आपलं कन्सिलर आहे. मी आपलं हे कन्सिलर वापरते. कन्सिलर फक्त अगदी खूप छोट्याशा क्वांटिटीमध्ये डोळ्याच्या खाली, लिप्सचे कॉर्नर, ते सेंटर, नोज इथेच लावून घ्यायचं. इथे हा जो काळा पोर्शन जो असतो ना तो कव्हर करण्यासाठी. दिसतंय सगळ्यांना? एवढ्याच पोर्शनमध्ये हे लावायचं. कन्सिलर जो आपलं हे पोर्शन आहे हे कन्सील करायसाठी इथे जे डार्क पॅचेस वगैरे असतात ते कन्सील करून मग आपण लावणार आहे आपलं कॉम्पॅक्ट. तर कॉम्पॅक्ट खूप घासून नाही घ्यायचं आहे, नावाला असं नॉर्मल घ्यायचं आहे आणि हे असं फक्त असं डॅप करायचं आहे. पहिले असं डॅप करून घ्यायचं आहे. ते काय करतं, आपलं जे फाउंडेशन आहे ते फाउंडेशनला ना फक्त लॉक करायचं काम आपलं कन्सिलर हे कॉम्पॅक्ट करतं. आता नंतर आपल्या वॅनिटीमध्ये हा ब्रश दिलेला आहे तर आपण यांना फक्त हलक्या हाताने ना असं असं पावडरचे पण असे पॅचेस राहू नये म्हणून यांना इथे डोळ्याच्या आजूबाजू हे असं आहे ना अगदी हलक्या हाताने असं राऊंड 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 असं ब्रश फिरवून आहे ना आपलं सगळं फक्त इवन टोन करून घ्यायचं आहे. नंतर आपल्या ह्या काजळ पेन्सिलने आवडत असल्यास फक्त हलकंसं काजळ लावायचं आहे. आपली पेन्सिल आहे ना फक्त अशी हलकीशी फिरवायची आहे. अशी हलकी काजळ लावून होतं. मग आपण आपला आयब्रोज डिफाईन करणार.
हे आपलं ब्राऊन कलरचं आयब्रोज डिफायनर आहे. याचा वापर करून मी आता हे फक्त आयब्रोजचा शेप फक्त डिफाईन करणार. आता ह्या आयब्रो डिफायनरने ह्या शेवटी हा ब्रश आहे, याच्याने आपल्या ह्या आयब्रोजचा शेप एकसारखा होतो छान. तो शेप आपण एकसारखा करून घेणार आहोत, ज्याच्याने आपल्या आयब्रोज अशा छान एकसारख्या डिफाईन दिसतात. लिपस्टिक लावायच्या आधी एक आहे ना, मेकअप जेव्हा स्टार्ट केला त्याच्या वेळेत आपण आहे ना थोडंसं लिप ग्लॉस लावून घ्यायचं, म्हणजे आपल्या लिप्स जे असतात ना असे क्रॅक असतात ते दिसत नाही, आणि लिपस्टिक आपली ओठांच्या बाहेर येऊ नये म्हणून आपण हे लिप लायनर पहिलं लावायचं असतं. लिप लायनरने अशी बॉर्डर करून घ्यायची. बॉर्डर केल्यामुळे काय होतं की आपल्या लिप्सच्या बाहेर आपली लिपस्टिक जात नाही. ही आपली लिपस्टिक आहे, ती लिपस्टिक घ्यायची आहे, ॲप्लिकेशन करायची आहे. असं हार्डली 5 ते 6 मिनिटांमध्ये हा आपला डे मेकअप तयार आहे. दिसतोय तुम्हाला सगळ्यांना? असं सिम्पल सटल आपला लुक असं छानपैकी आपल्या ह्या मेकअप किटमध्ये मी यूज करून केलेला आहे. आय होप तुम्हाला सगळ्यांना समजेल अगदी सोप्या भाषेत आणि वापरायला सोपं जाईल किट. थँक्यू.